बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात होळीच्या सणाला क्षुल्लक कारणावरून गालबोट लागण्याची घटना समोर आली। आवार गावात दोन गटांमध्ये दंगल उसळल्याचं पाहायला मिळालं। डीजे वाजवण्याच्या कारणावरून वाद होऊन दोन गटांमध्ये तुफानी दंगल होऊन दोन समाजात तुफान दगडफेक झाली, ज्यामध्ये 7 ते 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। या संदर्भात 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। सध्या गावात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे। देशभरात सगळीकडे धुलीवंदन उत्साहात साजरे होत असताना खामगाव तालुक्यातील आवार गावात सणाला गालबोट लागलं। धुलीवंदनाच्या रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला। दोन गटात तुफान दगडफेक झाली, यात अनेक जण जखमी झाले आहेत। प्राप्त माहितीनुसार 14 मार्चच्या सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला। रंग खेळल्यानंतर काही लोक घराकडे परतत होते, त्यावेळी काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी दगडफेक केल्याची माहिती आहे। यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली। या दगडफेकीत एकूण 7 ते 8 जण जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच गावात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। स्वतः एसपी विश्व पानसरे यांनी देखील आवार गावात परिस्थितीचा आढावा घेतला। पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतला आहे। सध्या गावात मोठा फौजफाटा तैनात असून तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे। इथे ग्राम आवारमध्ये खामगाव ग्रामीण पोलीस अंडर इथे वाद्य वाजवण्याच्या कारणानं दोन गटांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। आम्ही ताबडतोब इथे आमचे एसपी पोहोचले स्पॉटवरती। आमचे 4-5 पोलिसांचा स्टाफ पोहोचला, RCP SRPF सगळे पोहोचले आणि सिच्युएशन ताबडतोब 10 ते 15 मिनिटात कंट्रोलमध्ये आणली। आता सध्या शांतता आहे आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे। किती लोकांना ताब्यात घेतलं? 20 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी आणि पुढील कार्यक्रम चालू आहे। दोन जखमी आहेत असं समजतंय आम्हाला। काय इशारा काय देईल सर लोकांना, पुन्हा काय आव्हान काय करायचं? शांततेचं आवाहन करू आम्ही, शांतता ठेवा आणि एकमेकांचा सन्मान ठेवा।